लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बागलाण तालुक्यातील टिंगरी येथील कुटुंबाची झोपडी जळून खाक, आमदार बोरसे यांची तत्परतेने आर्थिक मदत। बातमी आहे बागलाण येथून। बागलाण तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे टिंगरी येथील आदिवासी समाजातील बाबूलाल माळी आणि अक्काबाई माळी यांच्या घराला रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत दोन्ही परिवारांच्या संपूर्ण गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे। या आगीत सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सदर आगीची घटना बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम टाळून तातडीने टिंगरी येथे जाऊन पीडित परिवाराला धीर देऊन आर्थिक मदत केली आहे। श्रीपूरवडे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टिंगरी या आदिवासी गावामध्ये एका आदिवासी कुटुंबावर बाबूलाल माळी यांच्या घराला आकस्मिक या ठिकाणी आग लागली। त्यांच्यामध्ये त्यांचा संपूर्ण संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झाला। आज त्या ठिकाणी आपले बागलाणचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपजी बोरसे साहेब यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्या समेत आपल्या जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय काळे साहेब, तसेच तलाठी साहेब, ग्रामसेवक, आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही। या ठिकाणी साहेबांनी कुठलाही विलंब न लावता तात्काळ या ठिकाणी या गावाला भेट दिली। त्या आदिवासी कुटुंबियाची संवाद साधून त्यांना दोघही कुटुंबांना आर्थिक या ठिकाणी मदत केली आणि भविष्यात त्यांना घर वगैरे जे लागेल त्यासाठी त्यांनी कटिबद्ध असा शब्द दिला की त्यांना कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही। शासकीय जेवढी काही यंत्रणा असेल त्यासाठी त्यांना ती मदत मिळेल असं आश्वासन या ठिकाणी साहेबांनी दिलं। त्यांचं मी माझ्या ग्रामपंचायत श्रीपूरवडे टिंगरी या गावाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनेही त्यांना कुठली या ठिकाणी कमतरता भासणार नाही, आवश्यक त्या मदत आम्ही या ठिकाणी करायला या ठिकाणी कटिबद्ध आहोत। धन्यवाद। बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे हे मुल्हेर येथे एका कार्यक्रमात होते। ही दुर्दैवी घटना समजताच त्यांनी कार्यतत्परता दाखवत तातडीने टिंगरी गाव गाठून दोन्ही पीडित परिवाराला आर्थिक मदत करत तेथील तलाठ्यास पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.